विद्यार्थी मित्रांनो, विद्याभारती ई पाठशाळामध्ये आपलं पुन्हा सर्वांचं स्वागत. A very good morning to all of you students. Today we are going to learn multiplication of decimal fractions. In our previous PowerPoint presentation, we have studied the addition and subtraction of decimal fraction. In this topic, I will cover 4 points. Multiplication means multiplying a decimal by an integer. Then we will conduct a small activity, then multiplying a decimal by a decimal, then finally again we will conduct a small activity. So let us start. First we will learn multiply a integer by a decimal fraction. विद्यार्थी मित्रांनो, काय शिकणार आपण? एखाद्या डेसिमल फ्रॅक्शनला इंटिजरने कसं मल्टिप्लाय करायचं. ऑब्झर्व द फर्स्ट एक्झाम्पल 7 and 0.4. Here students, 7 is an integer and 0.4 it is the decimal fraction. So first we will convert 0.4 into common fraction. 0.4 जो आहे त्याला कॉमन फ्रॅक्शन मध्ये आपण मल्टिप्लाय त्याला कन्वर्ट करूया. सो 0.4 मीन्स 4 डिवाइड बाय 10. आठवत तुम्हाला? 4 डिवाइड बाय 10 मीन्स 4 बाय 10. लक्षात घ्या, असं लिहितात आपल्याला. नाव वी विल मल्टिप्लाय 4 डिवाइड बाय 10 बाय 7. या 7 ने काय करू आपण? या 4 बाय 10 ला 4 डिवाइड बाय 10 ला मल्टिप्लाय करूया. सो 7 into 4 divided by 10. So 7 into 4 is, what is the answer? 7 into 4 सांगा. 7 into 4 किती झालं सांगा हे? 7 into 4 it is 28. ठीक आहे? 7 into 4 28. 28 divided by 10 and 20 divided by 10. सांगा पण कोणत्याही संख्याला 10 ने डिवाइड केलं तर you will get one decimal place in decimal part. पॉइंट नंतर एक प्लेस मिळते and you will get the same answer which is in the numerator. न्यूमरेटर मध्ये जो नंबर आहे तोच नंबर मिळेल. फक्त काय होईल? There will be one decimal place in decimal part. So 28 divided by 10 is 2.8. So observe second example, 9 into 1.5. So first we will convert 1.5 into common fraction. Common fraction मध्ये common fraction म्हणजे numerator denominator form. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, 4 divided by 10 means 4 by 10. So 1.5 means 15 divided by 10. So we will multiply 15 divided by 10 by 9. या 15 divided by 10 ला आपण 9 ने मल्टिप्लाय करूया. काय होतं बघा? 9 into 15 divided by 10. 9 into 15 is 135 and 1 बघा या दोघाचा गुणाकार 9 आणि 35 चा गुणाकार किती आला? 135 divided by 10 and 135 divided by 10 means 135 by 10. And again we have learned that if the denominator is 10 and if any number when we divide by 10 we will get one decimal place in decimal part. आपण कोणत्याही संख्येला जर 10 ने भागितलं तर पॉइंट नंतर एक नंबर येतो. लक्षात आहे माहिती आहे तुम्हाला? आणि दुसरं आन्सर कोणतं येतं? विच इज इन द न्यूमरेटर. न्यूमरेटर मध्ये जो नंबर आहे तोच नंबर आपल्याला मिळतो, फक्त आपल्याला पॉइंट नंतर एक प्लेस द्यावा लागतो. सो 135 डिवाइड बाय 10 मीन्स 13.5. ठीक आहे? नाउ ऑब्झर्व दिस अगेन. Two example, multiplying an integer by a decimal fraction. 7 into 0.4 2.8. 9 into 1.5 is equal to 13.5. Is there is another method by multiplying an integer by a decimal fraction? Is it any method? Is it any easy method? Now I know. काय समजलं बघा? First multiply, ignore decimal point. काय करायचं पहिल्यांदा? If we remove this point, so you will get 4. So multiply 7 into 4. 7 ला 4 ला काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. म्हणजे पहिल्यांदा जर आपल्याला कोणत्याही डेसिमल फ्रॅक्शनला इंटिजरने मल्टिप्लाय करायचं असेल तर काय करायचं? फर्स्ट इग्नोर द पॉइंट. हा पॉइंटला इग्नोर करायचं. समजायचं पॉइंट आहेच नाही. So you will get 4 and 7 into 4 is 28. Second step, then count as many decimal place in a decimal part. डेसिमल पार्ट मध्ये किती प्लेस आहे? बघा इथे किती प्लेस आहे? 1 प्लेस आहे. ठीक आहे? Then third step, place decimal in the final answer. काय करायचं? इथे काय आहे बघा? पॉइंट नंतर एक प्लेस आहे. बघा इथे आन्सर मध्ये सुद्धा पॉइंट नंतर एक प्लेस आहे. इथे पॉइंट नंतर एक प्लेस आहे. इथे बघा आन्सर मध्ये पॉइंट नंतर एक प्लेस आहे. म्हणजे शॉर्टकट मेथड कोणती आहे? फर्स्ट मल्टिप्लाय इग्नोरिंग द डेसिमल पॉइंट. पहिल्यांदा काय करायचं? त्या दोन्ही संख्येचा गुणाकार करायचा. देन काउंट ॲज मेनी डेसिमल प्लेस इन द डेसिमल पार्ट. तिथं डेसिमल प्लेस मध्ये या आपल्या डेसिमल पार्ट मध्ये किती डेसिमल प्लेस आहे त्याला काउंट करायचं
अँड प्लेस डेसिमल इन द फायनल आन्सर, आणि फायनल आन्सर मध्ये पॉईंट ठेवायचा. ठीक आहे, बघा ऑब्झर्व द एक्झाम्पल 7 इंटू 0.4. चला आपण या मेथडने करू. या मुलांनी जी मेथड सांगितली काय करायचं, फर्स्ट मल्टिप्लाय इग्नोरिंग द डेसिमल पॉईंट. चला हा पॉईंट इग्नोर करा. तर 7 इंटू 4 काय होईल सांगा, व्हॉट इज द आन्सर, 7 इंटू 4 दॅट इज 28. नाव वी विल प्लेस द डेसिमल पॉईंट. काय करायचं, हाऊ मेनी डेसिमल प्लेस इन डेसिमल पार्ट. हा डेसिमल पार्ट मध्ये किती डेसिमल प्लेस आहे, 1 आहे. मग काय करायचं, प्लेस द डेसिमल इन द फायनल आन्सर. पॉईंट कुठे ठेवायचा, बघा इथे युनिट पासून काउंट करायचं. इफ देर इज 1 डेसिमल प्लेस इन डेसिमल पार्ट, सो इन द आन्सर देयर शुड बी 1 डेसिमल प्लेस इन डेसिमल पार्ट. बघा आपण आता पॉईंट ठेवूया 28 मध्ये, 2.8. हिअर 7 is the multiplicand, 0.4 is the multiplier and 2.8 is the product. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, ज्या संख्येला गुणायचं असतं इट इज कॉल्ड मल्टिप्लिकंड. ज्याने गुणायचं असतं इट इज कॉल्ड मल्टिप्लायर, आणि ज्याला आन्सर निघतं दॅट इज कॉल्ड प्रॉडक्ट. सो हिअर इन मल्टिप्लिकंड देर इज नो डेसिमल प्लेस. इन द मल्टिप्लायर हिअर 1 डेसिमल प्लेस इन डेसिमल पार्ट, एक आहे त्याच्यामुळे आपण पॉईंट नंतर 1 नंबर ठेवला. ऑब्झर्व द सेकंड एक्झाम्पल, 7 इंटू 1.3. काय करायचं, फर्स्ट मल्टिप्लाय इग्नोरिंग द डेसिमल पॉईंट. समजा हा पॉईंट इग्नोर केला तर यू विल गेट 13. 13 7 चा सांगा, 13 7 चा 91. सो 91. नाउ प्लेस द पॉईंट. हाऊ मेनी डेसिमल प्लेस इन डेसिमल पार्ट सांगा. पॉईंट नंतर किती प्लेस आहे बघा इथे, पटकन सांगा. येस, व्हेरी गुड, 1 डेसिमल प्लेस. चला आता आन्सर मध्ये सुद्धा 1 डेसिमल प्लेस ठेवा. आन्सर इज 9.1. लक्षात आलं. म्हणजे कोणत्याही डेसिमल फ्रॅक्शनला इंटिजरने मल्टिप्लाय करायचं असेल किंवा कोणत्याही डेसिमल फ्रॅक्शनला डेसिमल फ्रॅक्शनने जरी मल्टिप्लाय करायचं असेल तर यू शुड नो धिस 3 स्टेप. 3 स्टेप लक्षात ठेवायचा. नाव हिअर देर इज ऍक्टिव्हिटी फॉर यू. बघा काय ऍक्टिव्हिटी आहे, ऍक्टिव्हिटी हिअर देर आर सम 8 एक्झाम्पल. सो वी विल सॉल्व 2 एक्झाम्पल आउट ऑफ 8. त्या 8 मधील 2 एक्झाम्पल सॉल्व करू. वी विल सॉल्व द 4th एक्झाम्पल. हा 4th एक्झाम्पल आपण सॉल्व करूया. ठीक आहे, बघा 0.124 इंटू 4. काय करायचं, फर्स्ट इग्नोर द डेसिमल पॉईंट. समजा हा पॉईंट आपण इग्नोर केला तर यू विल गेट 124. 124 केलं तर 124 ला काय करायचं, 4 ने मल्टिप्लाय करायचं. सो 124 मल्टिप्लाय बाय 4, व्हॉट इज आन्सर, 4 4 जा 16, कॅरी 1, 4 2 जा 8 प्लस 1 9, 4 1 जा 4. ठीक आहे, अँड आपण या 4 ला जर आपण 0 ला मल्टिप्लाय केलं तो विल गेट 400. ठीक आहे. नाव हाऊ मेनी डेसिमल प्लेस इन डेसिमल पार्ट. बघा इथे आता इथे या डेसिमल फ्रॅक्शन मध्ये पॉईंट नंतर किती प्लेस आहे बघा, 1 2 3. सो हिअर देर आर 3 डेसिमल प्लेस इन डेसिमल पार्ट. ठीक आहे, तर प्रॉडक्ट मध्ये सुद्धा पॉईंट नंतर 3 प्लेस येणार. कुठे देऊ सांगा बरं, पॉईंट कुठे ठेवायचा इथे आता, युनिट, टेन्स, 100 झाले 3. सो यू विल प्लेस द पॉईंट बिफोर द 4. आपल्याला पॉईंट कुठे ठेवा लागेल, 4 च्या आधी. अँड इंटिजर पार्ट विल बी 0. आन्सर इज 0.496. ऑब्झर्व सेकंड एक्झाम्पल, बघा 2.73 इंटू 8. सो फर्स्ट इग्नोर द डेसिमल पॉईंट. हा डेसिमल पॉईंट जर इग्नोर केला तो यू विल गेट 273. मल्टिप्लाय 273 बाय 8, यू विल गेट 2184 मीन्स 2184. ठीक आहे, नाउ वी विल प्लेस द डेसिमल पॉईंट हिअर. बघा हे कोणतं एक्झाम्पल, 6th एक्झाम्पल आहे. सो हिअर हाऊ मेनी डेसिमल प्लेस इन डेसिमल पार्ट. पॉईंट नंतर किती प्लेस आहे बघा, पॉईंट नंतर पहा लक्षात द्या. 6th एक्झाम्पल मध्ये 1 and 2. सो हिअर देर आर 2 डेसिमल प्लेस इन डेसिमल पार्ट. सो प्लेस द पॉईंट हिअर सो दॅट देअर शुड बी 2 डेसिमल प्लेस इन डेसिमल पार्ट. इथे पॉईंट अशा ठिकाणी ठेवायचा की बघा इथे जर आपण ठेवला कुठे, इन बिटवीन 1 and 8. 1 and 8 मध्ये जर ठेवला तर यू विल गेट 2 डेसिमल प्लेस इन डेसिमल पार्ट. बघा इथे सुद्धा पॉईंट नंतर 2 प्लेस आला आणि इथे सुद्धा पॉईंट नंतर 2 प्लेस आला. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो. So you will have to solve remaining 6 example. Now multiplying a decimal by a decimal. आता आपण डेसिमल फ्रॅक्शनला डेसिमल फ्रॅक्शनने मल्टिप्लाय कसं करत ते पाहू. ऑब्झर्व द फर्स्ट एक्झाम्पल, 4.12 into 3.5. First we will convert 4.12 into common fraction and 3.5 into common fraction. We will solve this example by 2 methods. 2 मेथडने सॉल्व करूया. So we will 4.12 means
4.12 means 412 by 100 आपण शिकलोय. If there are two decimal place in the decimal part, then when we convert into common fraction, the denominator should be 100. Now we will convert this decimal fraction into common fraction. चला याचं 3.5 जो common fraction मध्ये convert करू 35 by 10. Why 35 by 10? Because here there is one decimal place in decimal part. So when we convert this decimal fraction in common fraction, the denominator of this fraction should be 10. Now multiply. काय शिकलोय आपण? By multiplying a fraction by a fraction, multiply the numerator by numerator and multiply the denominator by denominator. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो, दोन फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन करताना न्यूमरेटरला न्यूमरेटरने मल्टिप्लाय करायचं आणि डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर. So 412 into 35. What is the answer? 412 into 35 is 14,420 and 100 into 10 is, आता या संख्येला आपण डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करूया. हियर इन द डिनॉमिनेटर देयर इज 1000. सो व्हेन वी कन्वर्ट दिस कॉमन फ्रॅक्शन टू डेसिमल फ्रॅक्शन, देयर शुड बी 3 डेसिमल प्लेस इन डेसिमल पार्ट. लक्षात ठेवा विद्यार्थी, शिकलोय बरं आपण. जेव्हा आपण 1000 याला डिवाइड करतो काय होईल? देयर शुड बी 3 डेसिमल प्लेस इन डेसिमल पार्ट. इथे पॉइंट, इथे 3 झिरो आहे 1000 वर, तर जेव्हा आपण याला डिवाइड करू तर पॉइंट नंतर किती प्लेस येईल? 3. बघा काय आलं? 14.420. Now 14.420 and 14.42, it is the equivalent fraction. कारण इथे आपण डेसिमल फ्रॅक्शन डेसिमल पार्ट मध्ये 0 जरी लावला, the value cannot be changed. Now we will solve this example by second method. बघा हेच example solve करूया. 4.12 into 3.5. काय? First step, multiply the decimal fraction by ignoring the decimal point. हा decimal point आहेच नाही असं समजायचं. When you remove this point, we will get 412, and when we remove this point, you will get 35. So multiply 412 by 35. First multiply ignoring the decimal point. 412 35. बघा 5 2 जा 10, 5 2 जा 10, carry 1, 5 1 जा 5 plus 6, 5 plus 5 1 जा 5 plus 1 6, and 5 4 जा 20. Now when we multiply 3 by 2, first we will keep here 0 or cross. 3 2 जा 6, 3 1 जा 3, 3 4 जा 12. So what is the sum of two number? That is 0, 6 plus 6 12, carry 1, 3 plus 1 4, 2 plus 2 4, and 1 as it is. Now the product of these two number is 14,420. Now which is the second step? Second step is, then in the product starting from the unit place, this is the product. So starting from this is the unit place. We count as many places as the total decimal places in the multiplicand and multiplier. So observe this example. In the, this is the multiplicand. Here there are 2 decimal place, and this is the multiplier. Here there is 1 decimal place. बघा पॉइंट नंतर किती प्लेस आहे? Here in the multiplicand there is 2 decimal place. बघा 2 decimal place आहे. And multiplier मध्ये बघा पॉइंट नंतर किती प्लेस आहे? मल्टिप्लायर मध्ये पॉइंट नंतर 1 प्लेस आहे. बघा, so here there are 3 decimal place. So we will keep the point here so that there should be 3 decimal place in the decimal part. आता आपण पॉइंट या ठिकाणी अशा ठिकाणी घेऊ की पॉइंट नंतर 3 प्लेस असल्या पाहिजे. बघा आपण पॉइंट ठेवतोय. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो? सो दिस इज द मेथड 1 and this is the method 2. बघा दोन्ही मेथड आहेत. 14.420 here is the 14.420. तुम्ही या मेथडने सॉल्व करा का या मेथडने सॉल्व करा, you will get the same answer. Now another example, 5.04 into 0.7. When we remove the point, you will get 504 multiplied by 7. Answer will be 3,528. 3,528. Now place the point. कसं कुठे ठेवायचा पॉइंट? बघा, here there are 2 decimal place in decimal part. Here 1 decimal place in decimal part. So there are 3 decimal place. So keep the point here so that there should be 3 decimal place in decimal part. So answer will be 3.528. Second example, बघा, both examples are same. दोन्ही examples सारखे आहे. पॉइंट रिमूव्ह केला तर इथं सुद्धा 504 येईल, आणि ते पॉइंट रिमूव्ह केला तर यू विल गेट 7. सो त्याचाही आन्सर सेम येणार, फक्त पॉइंट वेगळा ठेवावा लागेल. हियर देयर आर 2 डेसिमल प्लेस इन मल्टिप्लिकंड अँड 2 डेसिमल प्लेस इन मल्टिप्लायर. बघा इथे पॉइंट नंतर 2 प्लेस आहे,
इथेही पॉईंट नंतर 2 प्लेस आहे, म्हणजे टोटल किती प्लेस झाल्या 4. सो काउंट फ्रॉम द युनिट प्लेस 1 2 3 4 झाला. नाउ प्लेस द पॉइंट that is 0.3528. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो. Now here there is the activity for you. Here there are 9 example. Solve all the 9 example. Here there are one example already has been solved. पहा पहिलं एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवलेला आहे बघा. 2.7 into 1.4 पॉईंट रिमूव्ह केल्यावर तुम्हाला मिळेल 27. इथे पॉईंट रिमूव्ह केला तर काही मिळेल 14. ओनली मल्टिप्लाय 27 by 14 यू विल गेट 378. बघा 378. आता पॉईंट कुठे ठेवायचा बघा. इन मल्टिप्लिकंट देर इज 1 डेसिमल प्लेस, इन मल्टिप्लायर देर इज 1 डेसिमल प्लेस. सो देर आर 2 डेसिमल प्लेस. सो प्लेस द पॉइंट in the product so that there should be 2 decimal place in decimal part. पहा कुठे ठेवला पॉइंट. पॉइंट नंतर 2 प्लेस आहे. सो पॉइंट विथ 3.78. नाउ क्वेश्चन 2. 317 into 45. Here 317 is the multiplicand, 45 is the multiplier and 14,265 is the product. या दोघाचा गुणाकार केल्यावर हाल. आता बघा देन 3.17 into 4.5. व्हॉट इज द आन्सर. बघा जर हा पॉइंट रिमूव्ह केला तर 317 येईल. हा पॉइंट रिमूव्ह केला यू विल गेट 45. याचा अर्थ काय, हेच नंबर इथे आहे. देन द प्रॉडक्ट विल बी सेम. हाच प्रॉडक्ट इथे येणार. बघा प्रॉडक्ट. देन वेअर यू विल प्लेस द पॉइंट. पॉइंट कुठे ठेवायचा बघा. हिअर देर आर 2 डेसिमल प्लेस इन मल्टिप्लिकंड and here 1 decimal place in multiplier. So there are 3 decimal place. ठीक आहे. So keep the point, place the point. बघा ठीक आहे. Now solve the second example. Second example तुम्हाला solve करायचा आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. So in this chapter we have learned multiplying a decimal by an integer, then multiplying a decimal by a decimal. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं या याच याच्यावर म्हणजे या प्रकरणावर आधारित किंवा या व्हिडिओवर आधारित जे काही एक्झाम्पल असेल ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. गुड.